अपहरण म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं लहान मुलांचे अपहरण. त्यांना चॉकलेटचं खाऊचं आमिष दाखवून त्यांची चोरी केली जाते. त्यानंतर त्यांच्या शरीराचं शोषण केलं जातं, तर पैशांची मागणी केली जाते. पण मी तुम्हाला जे अपहरण सांगणार आहे, ते ना कुठल्या माणसांचं आहे ना लहान मुलांचं. तर ते अपहरण झालेलं आहे कुत्र्यांचं. हो. चीनमधील ही एक सत्य घटना आहे, तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. चीनमध्ये एक 7 कुत्री जी सोबत राहायची एकाच मालकाची, त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांना चोरण्यात आलं चोरट्यांकडून आणि ज्या गाडीमधून त्यांना घेऊन जाण्यात येत होतं, अपहरण झाल्याच्या जागेवरून सुमारे 17 किलोमीटर दूर जेव्हा प्रवास झाला, त्यानंतर त्या ट्रकच्या मागील साईड जी होती, मागच्या बाजूला थोडी फट होती. म्हणजे उतरायला किंवा जंप करायला जागा होती. तर फायनली त्या कुत्र्यांनी ठरवलं त्या गाडीमधून, त्या ट्रकमधून उडी मारायचं आणि धावत्या ट्रकमधून एका मागोमाग 7ही कुत्र्यांनी उड्या मारल्यात. आणि त्यानंतर त्यांचा जो संघर्ष होता बॅक टू पवेलियन त्यांच्या घरी जाण्याचा, 17 किलोमीटर त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचत 2 दिवस लागले. तर यांची स्मरणशक्ती तर खूप असते. वासाने हे आपला रस्ता शोधत असतात, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यापैकी एका कुत्र्याला जखम देखील झाली होती, पण त्या कुत्र्याला मध्ये ठेवून सर्व कुत्रे आजूबाजूला चालत होते. असं हे सुंदर उदाहरण सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होते.